हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपलं बुद्धिमत्ता सिरीजचं हे 55वं लेक्चर आहे. यामध्ये आपलं संभाव्यता हे चॅप्टर चालू आहे आणि संभाव्यतेचा आपला सेकंड पार्ट आहे आजचा. ओके, या बुद्धिमत्ता सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 22 टॉपिक शिकवून दिल्या जाईल. 22 टॉपिक पैकी हे 20 आणि बाकी आणखी समोरच्या स्लाईडवर 2 आहे. ओके, आतापर्यंत एकूण 15 टॉपिक आपले कंप्लीट झाले आहे. हे 16वं टॉपिक आहे संभाव्यता. ठीक आहे, चला. हे माझे गणिताचे क्लास आहे. ज्यांना जॉईन करायचे त्यांनी जॉईन करू शकता. ओके, आणि हां, हे 3 माझे रिझल्ट आहे. मला पोस्टमनमध्ये एवढे मार्क भेटले होते, पोस्टमन MTS आणि तलाठी. ओके, तर पोस्टमनमध्ये मॅथ रिझनिंगमध्ये हा स्कोर माझा चेक करून घ्या. मॅथमध्ये 38 पैकी 40, 40 पैकी 38, रिझनिंगमध्ये 27 पैकी 30. MTSमध्ये इथे पण मॅथ्समध्ये 40 पैकी 38, रिझनिंग 27 पैकी 30. तलाठी भरती 2019मध्ये मॅथ रिझनिंग आउट ऑफ मार्क भेटले, 50 पैकी 50 भेटले. तसंच 2019मध्ये 50 पैकी 50 भेटली आणि तलाठी 2023मध्ये पण 50 पैकी 50 भेटले होते मला गणित बुद्धिमत्तेमध्ये. ओके, चला, हे 3 रिझल्ट माझे आलेले आहे आतापर्यंत. ओके, या 3 एक्झाम मी क्रॅक केलेल्या आहे. ओके, आता जे चालू होतं ते घेऊन घेऊ. काल आपण टाईप वाईज क्वेश्चनला सुरुवात केली होती. टाईप 1 झाला होता. आता डबल टू टाईप 1 घेऊन घेऊ. एक नाणे किंवा एक नाणे फेकले असता, एक नाणे फेकले असता कमीत कमी एक हेड किंवा एक छापा येण्याची शक्यता पाहून घ्यायची. एकूण शक्यता 2 आहे आणि एक येण्याची शक्यता 1 आहे. ठीक आहे, कसं पहा, एक जर आपण नाणे फेकले, एक नाणे जर फेकले तर एकतर हेड येईल किंवा टेल येईल. आपली संभाव्यता बरोबर काय आहे? असे घडण्याची शक्यता, असे घडण्याची शक्यता आणि एकूण शक्यता, एकूण शक्यता. ओके, कसे असे घडण्याची शक्यता म्हणजे काय? असं हेड येण्याची शक्यता किती आहे? एकच हेड आहे ना, म्हणून 1 शक्यता आहे. ओके, आणि एकूण शक्यता किती आहे? हे पहिली शक्यता, दुसरी शक्यता. एक तर हेड येईल किंवा टेन येईल. एकूण शक्यता 1 आणि 2 झाले. ठीक आहे, 1/2 तुमचा आन्सर आहे. किती आहे तर 1/2 शक्यता आहे. नेक्स्ट, 2 नाणी फेकली असता कमीत कमी 2 हेड मिळण्याची कमीत कमी 2 हेड मिळण्याची संभाव्यता किती? पहा, 2 जर नाणे फेकले, आपण 2 नाणे फेकले तर एक पहिला नाणा H आणि T येईन, दुसरा नाणा पण H किंवा H आणि T राहील. आता काय करायचं? या Hला होल्ड करा आणि एकदा याला घ्या, पुन्हा या Hला होल्ड करून एकदा त्या Tला घ्या. तसंच या H सोबत काय केलं? एकदा आपण H घेतला, H सोबत H घेतला. तसंच याच H सोबत एकदा T घेतली, याच H सोबत एकदा T घेतली. आता काय करा? या Tला घ्या, या T सोबत एकदा Hला घ्या आणि याच T सोबत एकदा इकडल्या Tला घ्या. ठीक आहे, T आणि H आणि T आणि T. एकूण शक्यता तुमच्या 4 आहे. लिहा, एकूण शक्यता 4 आहे. संभाव्यता बरोबर एकूण शक्यता आणि वर काय तर असे घडण्याची शक्यता, 2 छापा मिळण्याची शक्यता. 2 छापा कुठे इथे? इथं आहे. 1 छापा आणि 2 छापा, हेड. ठीक आहे, 2 संख्या एकच आहे ना, बस झालं. 1/4 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, 1/4 तुमचा आन्सर आहे. 1/4 आहे. नेक्स्ट, 2 नाणी फेकली असता दोन्ही काटा मिळण्याची शक्यता. तेच लिहा, 2 नाणी फेकली आपण, 2 नाणे फेकली असता हेड आणि टेल येईल, हेड आणि टेल येईल. तुम्हाला काय सांगितलं? पहिले H सोबत ह्या एकाने ह्या दोघाला घ्या. H सोबत पहिले याला घेतलं, नंतर पुन्हा याच H सोबत तिकडल्या Tला घेतलं. ओके, आता या T सोबत एकदा याला घ्या आणि एकदा याला घ्या. T सोबत पहिला Hला घेतलं, T सोबत नंतरच्या Tला घेतलं. ओके, आता पहा, संभाव्यता बरोबर लिहा. संभाव्यता बरोबर असे घडण्याची शक्यता किती आहे? दोन्ही काटा येण्याची शक्यता. पहा, 2 छापा येतं, छापा आणि काटा आहे, काटा आणि छापा आहे. इथं काटा आणि काटा आहे, म्हणजे दोन्ही काटा येण्याची शक्यता फक्त आणि फक्त एकच आहे. म्हणून असे घडण्याची शक्यता फक्त 1 आहे. आणि एकूण शक्यता किती आहे? 1, 2, 3 आणि 4 आहे. तुम्हाला माहिती आहे एकूण शक्यता 4 आहे आणि वर आहे असे घडण्याची शक्यता एकच आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट.
1/4 त्याचा आन्सर. टाईप नंबर 4 बघा. आता 2 नाणी फेकली असता. टाईप 3 झाला का आपला? हो. टाईप 4 2 नाणी फेकली असता दोन्ही छापा मिळण्याची संभाव्यता किती? दोन्ही छापा मिळण्याची संभाव्यता किती? 1 मिनिट. हो पहा, हा टाईप 2 बघा आणि टाईप 4 बघा, सेमच आहे. म्हणून मी थोडं याला एक चेंज करतो. 2 नाणी फेकली असता कमीत कमी एक छापा येण्याची शक्यता किती? कमीत कमी एक हेड किंवा छापा मिळण्याची संभाव्यता किती? तुम्हाला माहित आहे 2 नाणी आपण फेकल्यावर काय काय होते बघा. मी वारंवार यासाठी लिहित आहो कारण की तुम्हाला पण या गोष्टी आल्या पाहिजे. ओके बघा, पहिल्या नाण्यावर हे या 2 पैकी एक येईन, दुसऱ्या नाण्यावर पण या 2 पैकी एक येईन. ठीक आहे, चला. म्हणून पण या एच सोबत ह्या दोघांना एकाने टाका. एच सोबत एच सोबत टी. ह्या टी सोबत याला घ्या आणि याला घ्या. या टी सोबत एकदा याला घ्या आणि एकदा याला घ्या. टी सोबत एच आणि टी सोबत टी झाले. म्हणून संभाव्यता बरोबर खाली तर एकूण शक्यता 4 येणारच आहे. ओके, आता वाचा काय म्हणजे तर 2 नाणी फेकली असता कमीत कमी एक हेड मिळण्याची शक्यता. पहा, इथं आहे एक हेड आहे. बघा, एक हेड इथं आहे, 2 आहे हेड. इथं पण एक हेड आहे, हे पण येऊ शकते. इथं पण एक हेड आहे, हे पण येते. किती? 1 2 3 शक्यता. यांनी म्हटलं कमीत कमी एक हेड पाहिजे. आता 2 हेड पण चालतेस कारण त्याच्यामध्ये पण एक हेड आहेच ना. ओके, कमीत कमी एक हेड पाहिजे, जास्तीत जास्त किती पण असो. ओके, चला. म्हणून संभाव्यता बरोबर 3/4. 3 अशा 3 असं हे जे वाक्यात जे सांगितलं आहे ते असं 3 वेळेस घडू शकते एकूण 4 पैकी. टाईप नंबर 5 2 नाणी फेकली असता कमीत कमी एक काटा मिळण्याची संभाव्यता किती? पहा, 2 नाणी फेकली, एच अँड हेड अँड टेल इन, एच आणि हेड अँड टेल इन. ओके, चला. मग काय करायचं याला? एच एच, एच टी, टी एच आणि टी एच, टी टी. ठीक आहे, कमीत कमी एक काटा मिळण्याची संभाव्यता. इथं एक काटा आहे, इथं एक काटा आहे आणि इथे एक काटा आहे. किती? 3 संभाव्यता आहे, 3 शक्यता आहे एकूण 4 शक्यतेपैकी. ओके, एकूण शक्यता 4 आहे, त्यापैकी 3 शक्यता प्रश्नामध्ये दिल्या आहे. आन्सर तुमचं 3/4. नेक्स्ट, 2 नाणी फेकली असता कमीत कमी एक छापा व एक काटा मिळण्याची संभाव्यता किती? पहा, कमीत कमी एक छापा आणि एक काटा पाहिजे. पहा, सोडवा. 2 नाणे फेकले आपण, त्यातला एक हेड आणि एक हेड टेल राहू शकते, दुसऱ्या नाण्यावर पण हेड आणि टेल राहू शकते. ओके, शक्यता एकूण शक्यता किती ते पाहून घ्यायचं. पहिलं एच सोबत एकदा एच, एच सोबत एकदा टी, एच सोबत एकदा एच आणि एच सोबत एकदा टी. ओके, तसंच या टी सोबत एकदा एच आणि एकदा टी, याच टी सोबत एकदा एच आणि एकदा टी सोबत टी. ओके, चला. म्हणून संभाव्यता बरोबर खाली असते एकूण शक्यता. एकूण शक्यता किती आहे? 1 2 3 4. एकूण शक्यता 4. वर किती? हे असं घडण्याची शक्यता वर पाहिजे. कमीत कमी एक काटा व कमीत कमी एक छापा आणि कमीत कमी एक काटा पाहिजे. ओके, वर पहा. इथं आहे कमीत कमी एक छापा, परंतु काटा नाही म्हणजे हे कटलं. इथं एक छापा आणि एक काटा आहे, हे जमते. एक काटा आणि एक छापा आहे, हे पण जमते. एक काटा आहे पण छापा नाही म्हणजे हे कटते. आन्सर किती? 2 शक्यता आहे 4 पैकी, म्हणजे किती? 1/2 तुमचा आन्सर आहे. ओके, चला. नेक्स्ट, टाईप नंबर 7 बघा. आता टाईप नंबर 7 3 नाणी फेकली असता तिन्हीवर काटा मिळण्याची संभाव्यता किती? इथं आहे 3 नाणी फेकली असता. 3 नाणी फेकली असता काय काय घडते ते सांगू देतो. 3 नाणी फेकली असता नेमकं काय काय घडते ते सांगतो. पहा, तुम्ही 3 नाणी फेकली. पहिलं नाणं फेकल्यावर हेड किंवा टेल येऊ शकते. फर्स्ट नाणं, सेकंड नाणं आणि थर्ड नाणे फेकले. पहिल्या नाण्याच्या एकतर हेड येईन किंवा टेल येईल, दुसऱ्या नाण्याच्या एकतर हेड येईन किंवा टेल येईन, तिसऱ्या नाण्याच्या एकच्यावर पण एकतर हेड येईन किंवा टेल येईन. ओके, चला. आता काय करा, या एच सोबत एचला घ्या, दोघांना होल्ड करा. एच सोबत तिकडल्या एचला घ्या, दोघांना होल्ड करा आणि पहा, हे आणि हे दोघांना घेतलं, ह्या दोघांना घेतलं इथं. आता एकदा याला घ्या आणि एकदा त्याला घ्या. ओके, सेम. म्हणून या एच आणि एच सोबत एकदा इकडल्या एचला घेतलं आणि याच एच आणि एच सोबत तिकडल्या
या टीला घेतला. जमला इथे विषय, संपला विषय झाला. ओके. आता काय करा, हे एच, हा एच, हाच एच आपण या इथल्या एचला घेतलं ना. आता ह्या दुसऱ्या माणसाला घ्या, टीला घ्या. एच सोबतच आपण टीला घेतलं. ओके. टीला घेतल्यानंतर यासोबत एकदा याला घ्या आणि एकदा याला घ्या. एच आणि टी सोबत एकदा एचला घेतलं, याच एच आणि टी सोबत एकदा टीला घेतलं. ओके. संपला इथे विषय. आता सेम कार्यक्रम सोबत तुम्ही या टी सोबत करा. ठीक आहे. या टी सोबत आपण याला एचला होल्ड करू. पहिलं टी सोबत तिथला एचला होल्ड करू, केलं. आता हे टी आणि या एच सोबत, या टी आणि एच सोबत एकदा एचला घ्या आणि एकदा टीला घ्या. एकदा आपण एचला घेतलं, तसंच टी आणि एच सोबत दुसऱ्यांदा टीला घेतलं. समजलं इथपर्यंत. चला नंतर काय करा, याच टी सोबत हा एच झाला, मग याच टी सोबत या टीला घ्या. पहिलं एच सोबत टीला घ्या. ओके. एच सोबत टीला घेतलं, सॉरी टी सोबत टीला वाटते, या टी सोबत टीला घेतलं आपण. ओके. टी सोबत टीला घेतलं. ओके. ह्या दोघांना होल्ड करा आणि एकदा एचला घ्या, एकदा टीला घेतला. एकदा एचला घ्या, ह्या दोघांना होल्ड करून एकदा टी घ्या. संपला इथे विषय. ओके. आता पहा, संभाव्यता बरोबर संभाव्यता इज इक्वल टू खाली येतं एकूण शक्यता. किती आहे? 1 2 3 4 आणि 4 8. एकूण शक्यता आहे 8 आहे. 8 पैकी तीनही काटा मिळण्याची संभाव्यता किती? 8 पैकी तीनही काटा मिळण्याची संभाव्यता किती? काटा म्हणजे होते हा काटा, टेल टेल टेल. फक्त आणि फक्त एकच संभाव्यता आहे. तुमचा आन्सर काय? 1/8. ओके. युअर आन्सर इज 1/8. ठीक आहे. इथं एकच काटा आहे, इथं काटाच नाही, इथे एकच काटा आहे, इथे एकच काटा आहे, इथे एकच काटा आहे, इथे एक काटा, इथे 2 काटे आहे. ओके. आणि इथंच आहे फक्त 3 काटे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. 3 नाणी फेकली असता कमीत कमी एक छापा मिळण्याची शक्यता किती आहे? पहा, 3 नाणे फेकले. फर्स्ट नाणे, सेकंड नाणे आणि थर्ड नाणे. पहिल्या नाण्यावर हेड अँड टेल येईन, दुसऱ्या नाण्यावर पण हेड अँड टेल येईन, तिसऱ्या नाण्यावर पण हेड अँड टेल येईन. ओके. आता ते सेम करा. एच आणि एचला होल्ड करा, एच आणि एचला होल्ड करा आणि एकदा एच घ्या, एकदा टी घ्या. एकदा एच घेतलं, याच एच आणि एचला होल्ड करून टी घेतलं. समजले? संपला इथे विषय. आता काय करा, याच एच सोबत या टीला घ्या, एच आणि टीला घ्या. दोघांना होल्ड करा आणि एकदा एच घ्या, एकदा टी घ्या. एकदा एच घ्या, याच एच आणि टीला होल्ड केलं तर दुसऱ्यांदा टी घेतला आपण. ओके. समजलं? हे झालं एचचा विषय मिटला. एचला मिटवून द्या, एचचा विषय मिटवून द्या. आता काय करा, टीला घ्या. लिहितं टीला. या टी सोबत या एचला घ्या, एचला घ्या. टी सोबत एचला घ्या. ओके. दोघांना होल्ड करा आणि एकदा एच घ्या आणि एकदा टी घ्या. एकदा एच घेतला, पुन्हा ह्या टी आणि एचला होल्ड केलं, एकदा टी घेतला. संपला इथे विषय. पहा, आता या टी सोबत तिकडला टी घ्या, टी सोबत टी घेतला आणि एकदा एच, एकदा टी घेतला. एकदा एच आणि टी सोबत टी करून एकदा टी घेतला. ओके. चला मग काय म्हणता इथे, कमीत कमी एक छापा मिळण्याची शक्यता. म्हणून संभाव्यता इज इक्वल टू खाली एकूण संभाव्यता लिहा. 4 आणि 4 8. एकूण संभाव्यता 8 आहे का? तिन्ही नाणी फेकली असता एकूण संभाव्यता 8 होते. त्यापैकी कमीत कमी एक छापा. कुठं एक छापा आहे? इथं एक छापा दिसत आहे म्हणून हे येते. इथे एक छापा आहे, हे येते. इथे एक छापा आहे, हे येते. इथे एक छापा आहे, हे पण येते. इथे एक छापा आहे, येते. इथे एक छापा येते. इथे एक छापा आहे, येते. एवढे येते. इथं टी 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 आहे, टेल टेल येईल आहे म्हणजे येत नाही. किती झाले? 1 2 3 4 5 6 7. चला आन्सर तुमचं 7/8. 7/8 इज युअर राईट आन्सर. ओके. नेक्स्ट मी म्हटलं तीनही काटा म्हणलं, तीनही छापा म्हणलं, 2 छापा, 2 काटा, कमीत कमी एक काटा, कमीत कमी एक छापा. अशा वेळेस काय काय संभाव्यता येते ते तुम्ही पाहून घ्या आता. ठीक आहे. एकाच याच्यामध्ये तुम्हाला सगळे गणित शिकवतो मी, सांगत होता. पहा,
संभाव्यता बरोबर खाली तर तुमची एकूण शक्यता 8 राहणारच आहे इथे. प्रत्येक ठिकाणी खाली तर एकूण शक्यता 8 राहणारच आहे. एकूण शक्यता 8 राहणारच आहे. ठीक आहे. चला, एकूण शक्यता 8 खाली आहे. एकूण शक्यता 8 खाली राहते. फक्त वर किती होते असं किती वेळेस घडेल ते सांगतो. तिन्ही काटा असण्याचं फक्त आणि फक्त एकच उदाहरण इथे दिसत आहे. इथे एकच आहे आन्सर 1/8. तीनही छापा असण्याचा आन्सर इथं फक्त आणि फक्त एकच आहे. बाकी कुठंच तिन्ही छापा नाही म्हणून 1/8. ओके. 2 छापा पाहिजे कुठं कुठं तर इथं 2 छापा आहे, इथं 2 छापा आहे, इथं 2 छापा आहे, इथं 2 छापा आहे. ओके. चला 1 2 3 4 4/8 त्यालाच आपण लिहितो 4 1 4 4 8 1/2. ओके. 2 काटाचा पण तुमचं 1/2चा आन्सर येणार आहे. पहा इथं 2 काटा नाही, इथं एकच काटा, इथे 1 काटा आहे, इथं 2 काटे आहे. ठीक आहे. याला निळ्यामध्ये करतो आता. 2 काटे इथं आहे, 2 काटे इथं आहे, 2 काटे इथं आहे. कमीत कमी 2 काटेवर इथं आहे. कमीत कमी 2 काटे म्हणजे 4/8. 4/8 त्याचा अर्थ होते 1/2च होते. कमीत कमी 1 काटा म्हटलं तर हे 7 येते. कमीत कमी 1 छापा म्हटलं तर 7 येते. 7/8. 7/8. चला हे पाठ करून घ्या वाटल्यास तुम्ही. ओके. ज्यांना स्मार्ट प्रॅक्टिस करायचे त्यांनी हे पाठ करून घ्या. तीन नाणी फेकली असता कमीत कमी 1 छापा व 1 काटा मिळण्याची संभाव्यता किती? 1 छापा आणि 1 काटा आपण केलं नाही का याचं? पहा 3 नाणी फेकली असता एच आणि टी, एच आणि टी, एच आणि टी असते. ठीक आहे. डायरेक्ट ज्यांना कोणाला पाठ करून नसेल त्यांनी डायरेक्ट 6/8 तुमचा आन्सर येते. 6/8 म्हणजे हे होते 3/4. ओके. चला ज्यांना कोणाला पाठ असेल त्यांना आन्सर डायरेक्ट माहीत आहे. एच एच लिहून घ्या. एच 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 येते पहिल्यांदा, दुसऱ्यांदा एच एच टी येते, तिसऱ्यांदा एच टी एच येते, एच टी टी येते, एच टी एच येते, एच टी टी येते, नंतर येते टी एच एच, टी एच टी, टी टी एच, टी टी टी. ठीक आहे. ही 8 शक्यता होते. एकूण शक्यता 8 आहे. ओके. संभाव्यता बरोबर खाली आहे एकूण शक्यता 8 आणि वर किती तर असे घडण्याची शक्यता किती आहे? कमीत कमी 1 छापा आणि 1 काटा व 1 काटा. 1 छापा 1 काटा इथं आहे, 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 1 छापा काटा इथं आहे, छापा काटा 1 आहे इथं. ठीक आहे. इथे दोन्ही छापे आहे, काटा नाही कॅन्सल. दोन्ही छापा आहे, काटा दोन्ही काटे आहे, तिन्ही काटे आहे, छापा नाही कॅन्सल. किती झालं? 1 2 3 4 5 6. 6/8 म्हणजे 3/4 होते. ठीक आहे. 3/4 तुमचा आन्सर आहे. आन्सर युअर आन्सर इज 3/4. एक फासा फेकला असता 5 हा अंक मिळण्याची संभाव्यता किती? मी एक फासा फेकतो. पहिलं एक फासा फेकतो तेव्हा काय काय घडू शकते ते सांगतो. एकतर 1 येऊ शकते किंवा 2 येऊ शकते, 3 येऊ शकते, 4 येऊ शकते, 5 येऊ शकते किंवा 6 हा अंक येऊ शकते. एक फासा फेकला असता तर वरच्या बाजूने 1 हा अंक येऊ शकतो किंवा 2 येऊ शकतो किंवा 4 5 6 कोणताही एक अंक येऊ शकतो. ओके. म्हणून एक संभाव्यता बरोबर खाली तर एकूण संभाव्यता किती? 1 2 3 4 5 6 आहे. त्यापैकी 5 हा अंक मिळण्याची संभाव्यता किती? तर 5 हा फक्त आणि फक्त एकच वेळेशी येऊ शकतो म्हणून 1/6 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट कोणताही सिंगल अंक विचारला तर 1/6 तुमचा आन्सर आहे फाशासाठी. आता काय म्हणते? एक फासा टाकला असता सम अंक मिळण्याची संभाव्यता. पहा एक फासा मी फेकला तर काय काय संभाव्यता आहे? एक तर 1 येईन, 2 येईन, 3 पडन, 4 नाही तर 5 नाही तर 6. आता संभाव्यता बरोबर खाली तर एकूण शक्यता 6 राहणारच आहे. फक्त वर 5 का सम अंक मिळण्याची शक्यता किती आहे? सम अंक 1 आहे, दुसरा आणि तिसरा आहे. बस एकूण 3 आहे. सम अंक बरोबर 3 लिहून घ्या. 3 1 3 3 2 6 102 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट विषम अंक मिळण्याची शक्यता. पुन्हा एक फासा फेकला तर 1 येईन, 2 येईन, 3 येईन, 4 येईन, 5 येईन आणि 6 येईन. ओके. एक फासा फेकला तर एवढे तुमची शक्यता आहे. त्यापैकी संभाव्यता तुमची कोणती राहू शकते ते पहा. खाली तर एकूण शक्यता 6 बरोबर आहे आणि विचारला तुम्हाला विषम अंक काढून घ्या. विषम अंक किती आहे? 1 2 3 आहे विषम अंक.
आन्सर तुमचं 1/2 इज युअर राईट आन्सर. ओके, 1/2 इज युअर राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 13 बघा. एक फासा टाकला असता मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता किती? मूळ संख्या. ओके, पहा संभाव्यता बरोबर एकूण तर खाली 6 येणारच आहे. ओके, कारण की एक फासा फेकला तर एक तर 1 येईन, 2 येईन, 3 येईन, 4 येईन, 5 येईन आणि 6 येईन. यापैकी मूळ संख्या कोणकोणत्या पाहून घ्या. दिसत आहे मला 2, 3 आणि 5. ठीक आहे, 2, 3 आणि 5. मूळ संख्या एक ही मूळ संख्या नाही. चला, एकूण 3, 1/2 तुमचा आन्सर आहे. ओके, चला नेक्स्ट. 2 फासे टाकले असता कमीत कमी एकावर 5 हा अंक मिळण्याची संभाव्यता किती? 2 फासे टाकले असता काय काय घडते ते पाहून घेऊ. पहा, पहिल्यांदा एका फाश्यावर फर्स्ट फासा आणि सेकंड फासाच्या वेळेस काय करून पाहतो. पहिल्या फाश्यावर एकतर 1 येईन, 2 येईन, 3 येईन, 4 येईन, 5 येईन आणि 6 येईन. दुसऱ्या फासावर पण 1, 2, 3, 4, 5 आणि 6 येऊ शकते. आता काय करा, पहिल्या 1ला होल्ड करा आणि या 1 सोबत इकडले 1, 2, 3, 4, 5, 6 न्या. 1 सोबत 1 लिहिला, पुन्हा 1 सोबत 2 लिहिले, पुन्हा 1 सोबत 3 लिहिले, 1 सोबत 1 लिहिला, 1 सोबत 2 लिहिले, 1 सोबत 3 लिहिले, 1 सोबत 4 लिहिले, 1 सोबत 5 लिहिले, 1 सोबत 6 लिहिले. ओके, तसंच या 1 झाल्यानंतर हे 2 घ्या. आता 2 सोबत 1, 2 सोबत 2, 2 सोबत 3, 2 सोबत 4, 2 सोबत 5 आणि 2 सोबत 6 लिहिल्या. तसंच आता 3चं घ्या. म्हणजे बघा, ह्या याच्यासोबत हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या आणि हे घ्या. तसंच ह्या 2 सोबत हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे आणि हे सगळंच घ्या. ठीक आहे, तसंच 3 सोबत 3ला 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 6 घ्या. ठीक आहे, 3 सोबत 1 घ्या, 3 सोबत 2 घ्या, 3 सोबत 3 घ्या, 3 सोबत 4 घ्या, 3 सोबत 5 घ्या आणि 3 सोबत 6 घ्या. तसंच 4 सोबत 5 सोबत आणि 6 सोबत घ्या. 4 सोबत 1, 4 सोबत 2, 4 सोबत 3, 4 सोबत 4, 4 सोबत 5 आणि 4 सोबत 6. तसंच 5 सोबत 1, 5 सोबत 2, 5 सोबत 3, 5 सोबत 4, 5 सोबत 5, 5 सोबत 6. आता 6ची सिरीजा वर घेतो. इथं 6 सोबत 1 घेतला, 6 सोबत 2 घेतले, 6 सोबत 3 घेतले, 6 सोबत 4 घेतले, 6 सोबत 5 घेतले, 6 सोबत 6 घेतले. ओके, आता पहा, कमीत कमी एकावर 5 अंक मिळण्याची संभाव्यता. पहिले पाहून घ्या. संभाव्यता इज इक्वल टू खाली तर एकूण शक्यता येईल ज्या की 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6, 6, 6, 36 येणार खाली. एकूण शक्यता 36 आहे. पैकी कमीत कमी एकावर 5 अंक मिळण्याची शक्यता कुठे आहे पाहून घ्या. इथं 5 येत आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, हे 5 आणि 1, 5 आणि 2, हे इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे. जमा इथपर्यंत. आता कुठे हे 4 आणि 5, 3 आणि 5, 2 आणि 5, 1 आणि 5, 6 आणि 5. ओके, किती शक्यता आहे पाहून घ्या. आता 5च्या वाल्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11/36 तुमचा आन्सर आहे. ओके, नेक्स्ट. टाईम 23 मिनटं. 2 फासे टाकले असता दोन्हीवर 1 हा अंक मिळण्याची शक्यता. सेम तेवढंच आहे मित्रांनो. किती आलं होतं आतापर्यंत? आता किती आलं होतं? 11/36. जसं 5चं आलं तसंच 1चं येते. ओके, तसंच प्रत्येक अंकाचं येते. 2 फासे टाकले असता दोन्हीवर सम अंक मिळण्याची संभाव्यता. 2 फासे टाकले असता दोन्हीवर सम अंक मिळण्याची संभाव्यता. यानंतरचा क्वेश्चन पहा 17वाला. 2 फासे टाकले असता 4 अंक दुसरा. 16 घ्या. हां, 16. 2 फासे टाकले असता दोन्हीवर समान अंक मिळण्याची संभाव्यता किती? लिहून घ्या. 1, 2, 3, 4, 5. पहा कसं करायचं. 1 लिहा, 2 लिहा, 3 लिहा, 4 लिहा, 5 आणि 6 लिहा. पुन्हा 1 आणि 2 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे आणि 6 आहे. 6 दिसतंय तुम्हाला? तुम्हाला हो सर दिसत आहे. ठीक आहे, नसेल दिसत तर मी काढून देतो. 5 आहे आणि 6, 2 आहे, 3 आहे, 3,
4 5 आणि 6. ओके, आता काय करायचं, इथे एक एक लिहा, 2 2 लिहा, 2 2 2 2 2, 1 सोबत 1 लिहा, 2 सोबत 1, 3 सोबत 1, 4 सोबत 1, 5 सोबत 1 आणि 6 सोबत 1. ओके, तसंच बरोबर आहे ना? हो हो, यासोबत 2, काय चुकलं का? अरे थांब थांब थांब, थोडं काही चुकलं का पाहू द्या. हो, 1 2 3 4 5 6 लिहून घ्या. हेच पुन्हा 1 रिपीट करा. 1 6 6 वेळा, 1 2 3 4 5 आणि 6. या 1 सोबत 1 घ्या, 1 सोबत 2 घ्या, 1 सोबत 3 घ्या, 1 सोबत 4 घ्या, 1 सोबत 5, 1 सोबत 6 घ्या. ओके, मी आधी जे सांगितलं त्यानुसार पण होते, परंतु तुम्हाला मी आधी यानुसार शिकवलं ना, म्हणून हेच लक्षात ठेवा. 2 सोबत 1 घ्या, 2 सोबत 2 घ्या, 2 सोबत 3 घ्या, 2 सोबत 4 घ्या, 2 सोबत 5 घ्या, 2 सोबत 6 घ्या, 3 सोबत 1, 3 सोबत 2, 3 सोबत 3, 3 सोबत 4, 3 सोबत 5 आणि 3 सोबत 6 घ्या. तसंच 4 सोबत 1, 4 सोबत 2, 4 सोबत 3, 4 सोबत 4, 4 सोबत 5 आणि 4 सोबत 6 घ्या. 5 सोबत 1, 5 सोबत 2, 5 सोबत 3, 5 सोबत 4, 5 सोबत 5 आणि 5 सोबत 6 घ्या. 6 सोबत 1, 6 सोबत 2, 6 सोबत 3, 6 सोबत 4, 6 सोबत 5 आणि 6 सोबत 6 घ्या. तुम्हाला विचारलं समान अंक, 1 आणि 1 इथं समान आहे, 2 आणि 2 समान आहे, 3 आणि 3 समान आहे, 4 आणि 4 समान आहे, 5 आणि 5 समान आहे आणि 6 आणि 6 समान आहे. ओके, म्हणून संभाव्यता इज इक्वल टू एकूण शक्यता आहे 36, त्यापैकी 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 6. ओके, या हे जे वाक्य म्हणत आहे ना, हे वाक्य किंवा समान अंक येईन असे घडण्याची शक्यता 6 आहे एकूण 36 पैकी, म्हणून 6 1 6 6 6 36, 1/6 तुमचा आन्सर आहे. ओके, चला यानंतरचा क्वेश्चन होता का एका याच्यावर 4 आणि दुसऱ्या याच्यावर 5 मिळण्याची शक्यता किती आहे. तर यानंतरचा क्वेश्चन होता असता एका याच्यावर 4 आणि दुसऱ्या याच्यावर 5 येण्याची शक्यता किती आहे ते पाहता. 4 आणि 5 इथं आहे, 5 आणि 4 इथं आहे, फक्त 2 शक्यता अशा आहे. ठीक आहे, चला, म्हणून 2 शक्यता आहे एकूण 36 पैकी, म्हणून 1/18 तुमचा आन्सर. टाईप 16 झाल्यानंतर 17चा क्वेश्चन होता 1/18. टाईप 17. ठीक आहे, 16 झाला आपला, टाईप 17 टाईप 17 नंबरचा हा क्वेश्चन होता. का 2 फासे फेकली असता एकावर 4 आणि दुसऱ्यावर 5 मिळणे संभाव्यता किती, तर आपण काढली 1/18. ओके, हा क्वेश्चन आहे. 4 आणि दुसऱ्यावर 5 अंक येण्याची शक्यता किती, तर एक तर 4 आणि 5 हे पहिलं कंडिशन आहे आणि दुसरी आहे 5 आणि 4 दुसरी कंडिशन आहे. ओके, म्हणून दोन शक्यता आहे. संभाव्यता इज इक्वल टू 2 वेळेस असं घडू शकते, हे असं जे वाक्य सांगताय ना, हे 2 वेळेस घडू शकते एकूण 36 पैकी. 1/18 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट टाईप नंबर 52 पत्ते. 52 पत्ते तुम्हाला प्रॉपरली 52 पत्त्याचं मी सांगितलं आहेच. आपला टाईम झाला आहे, हे पत्ते पाहून घ्या एकदा. आपला इथे टाईम झाला आहे मित्रांनो. 52 पत्त्याचं तुम्हाला हे सांगून देऊ कसं करायचं होतं. बावन्न पत्त्याची पूर्णपणे थिअरी तुम्हाला मित्रांनो तशी सांगितली आहेच, तरी मी एकदा रिपीट करतो. बावन्न पत्त्यांमध्ये तुम्हाला एक्का, दुर्री, तिर्री, चौकी, पंजी, छक्का, सत्या, अठ्ठ्या, नैल्या, दैल्या हे जोकर आहे, याच्यावर प्रश्न विचारत नाही. आणि हे पण मागचं पेज आहे, याच्यावर पण प्रश्न येत नाही आपल्या एक्झाममध्ये. हे गुलाम किंवा गुल्ल्या, क्वीन म्हणजे राणी, किंग म्हणजे राजा, अशी एकूण
13 पत्ते असतात, 13 पत्ते. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 असे एकूण मित्रांनो तुम्हाला टाइम झाला वाटते आपला. ठीक आहे, असे प्रत्येक 13 पत्ते असतात आणि 13 गुणला 4 प्रत्येक पत्ता हा 4 4 असतो. ओके, म्हणजे एके किती 4 असतात, एके 4 असतात, दुर्ये 4 असतात, हे 4 असतात, गुलाम 4 असतात, राणी 4 असतात आणि राजा 4 असतात. म्हणजे 13 पत्ते गुणिले 4 13 52 एकूण पत्ते असतात. ओके, 52 एकूण पत्ते. ठीक आहे, चला परत थांबून जाऊ आपण. ओके, थँक्यू.